नमस्कार. आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत की ज्याच्यामुळे अनमॅरिड स्त्रिया ह्या पाळी व्यवस्थित येत नाही व ज्या लग्न झालेल्या स्त्रिया आहेत ज्यांच्यामध्ये वंध्यत्व म्हणजेच इनफर्टिलिटीचं कारण हे जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. हो, मला माहीत आहे तुमचा गेस बरोबर आहे. आज आपण PCOD आणि PCOS या विषयाबद्दल बोलणार आहोत. तर ह्या विषयाला सुरुवात करण्या अगोदर आज मी सर्वप्रथम तुम्हाला PCOD आणि PCOS म्हणजे काय असतं हा डिफरन्स समजणं फार गरजेचं आहे. जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात तेव्हा ते आम्हाला प्रश्न विचारतात की सर मला PCOD आहे का PCOS आहे, आणि जोपर्यंत याचं निदान आपण व्यवस्थित करत नाही तोपर्यंत याची ट्रीटमेंट ही योग्य पद्धतीने होऊ शकत नाही. तर जाणून घेऊया आपण PCOD आणि PCOS म्हणजे काय असतं, या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे. तसं जर बघायला गेलं तर PCOD आणि PCOS हे दोन्हीही विकार हार्मोनल इम्बॅलन्समुळे होतात. परंतु यामध्ये डिफरन्स काय आहे तर PCOD म्हणजेच पॉलिसिस्टियन ओव्हरियन डिसीज असं याला म्हटलं जातं, आणि PCOS म्हणजे काय तर पॉलिसिस्टियन ओव्हरियन सिंड्रोम असं म्हटलं जातं. याच्यामध्ये डिसीज आणि सिंड्रोम याचा डिफरन्स आहे. तर PCOD म्हणजे काय असतं तर ज्याच्यामध्ये अंडाशय म्हणजेच ओरी ह्या ॲबनॉर्मल अंडे तयार करायला सुरुवात करतात, आणि ज्याच्यामुळे काय होतं तर ओरीवरती सूज येते आणि त्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स व्हायला सुरुवात होते. तर PCOS म्हणजे काय होतं तर PCOS मध्ये हार्मोनल म्हणजे जे काही एंडोक्राईन सिस्टम असते आपली, ज्या काही अंतःस्रावी ग्रंथी असतात त्यांच्या इम्बॅलन्समुळे अँड्रोजन लेवल शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढतं, आणि हे वाढलेलं अँड्रोजन जे आहे ते तयार होणारी जी अंडी आहेत त्याला सिस्टमध्ये कन्वर्ट करतात. यालाच PCOD आणि PCOS असं म्हणतात. तर हे झालं PCOD आणि PCOSचं डिफरन्शिएशन. यामध्ये जर महत्त्वाने जर बघायला गेलं तर PCOD मध्ये शक्यतो इनफर्टिलिटी एवढी बघायला मिळत नाही. यामध्ये कन्सीव्ह होण्याचे चान्सेस जास्त असतात. परंतु PCOS मध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स, एक्सेसिव्ह अँड्रोजन लेवल वाढल्यामुळे बेसिकली काय होतं जी अंडी बनतात ती अंडी प्रॉपरली बनत नाहीत, तर ती कन्वर्ट होतात कशामध्ये सिस्टमध्ये कन्वर्ट होतात, आणि त्याच्यामुळे इनफर्टिलिटी त्याचबरोबर कार्डियक रिस्क आणि ओबेसिटी हे फॅक्टर जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर PCOS मध्ये एक गोष्ट महत्त्वाने जर मी सांगायला गेलो तर त्याने एंडोमेट्रियमचा कॅन्सर होणं हे सुद्धा जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतं, जे की PCOD मध्ये बघायला मिळत नाही. तर लक्षात घ्या की आयुर्वेदामध्ये एक खूप चांगलं उदाहरण दिलेलं आहे, म्हणजे एक श्लोक आहे की ध्रुवम चतुर्थानाम सानिध्यात ऋतुक्षेत्र अंबू बीजानाम. याचा अर्थ काय होतो तर मुळात एका स्त्रीला आई बनण्याकरता 4 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. ध्रुवम चतुर्थानाम सानिध्यात ऋतू, क्षेत्र, अंबू, बीजानाम. ऋतू म्हणजे मासिक स्राव व्यवस्थित यायला पाहिजे. अंबू म्हणजे जे काही फ्लुइड असतं, सिक्रेशन असतं ते चांगल्या पद्धतीने असलं पाहिजे. क्षेत्र म्हणजे गर्भाशय चांगलं असलं पाहिजे, आणि शेवटी सांगितले बीजानाम म्हणजे बीज हे 4थ्या क्रमांकाला येतं. जर बीज चांगलं असेल परंतु या 3 गोष्टी जर चांगल्या नसतील तरी सुद्धा प्रेग्नेन्सी राहू शकत नाही. हे आयुर्वेदाचा श्लोक फार पूर्वीपासून दिलेला आहे आणि तो खूप तंतोतंत जुळतो. आणि जर हा जुळला नसता तर IVF म्हणजे बेसिकली इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे टेस्टूस बेबी, ज्याच्यामध्ये मेल जे बेसिकली स्पर्म असतं आणि फिमेल जे ओम असतं या दोघांना टेस्ट ट्यूबमध्ये घेऊन एक एम्ब्रिओ तयार केला जातो, आणि तयार झालेला एम्ब्रिओ हा गर्भाशयामध्ये सोडल्यानंतर सुद्धा सक्सेस रेट हे खूप कमी प्रमाणामध्ये बघायला मिळतात. फक्तच बीज चांगलं असून चालत नाही, तर त्याच्यासोबत ऋतू, क्षेत्र, अंबू ह्या 3ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत, ज्याला आयुर्वेद हे पूर्वीपासून प्राधान्य देतं. तर आज आपण इतकं जाणून घेतलेलं आहे की बेसिकली PCOD आणि PCOS म्हणजे काय असतं. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत PCOS आणि PCOD याची आयुर्वेदिक पद्धतीने ट्रीटमेंट आणि बेसिकली पॅथोफिजिओलॉजी काय असते. तर धन्यवाद, नमस्कार.